अकादमी स्पोर्ट्स पांडापूर जय हनुमान आंबेवाडी दुसरा पुकार। अकादमी स्पोर्ट्स पांडापूर जय हनुमान आंबेवाडी सेकंड कॉल जय्यत तयात्राचा दुसरा पुकार। मित्रांनो, पोलीस प्रशासनाकडून एक विनंती आली आहे सर्व प्रेक्षक रसिकांना, व्यासपीठासमोरच्या दुचाकी ज्या पार्क केलेल्या आहेत कृपया आपण तिथून बाजूला करा, अन्यथा पोलीस प्रशासनाकडून आपल्याला दंड तिथे आकारण्यात येत आहे। क्रीडांगण क्रमांक 3 वरती तिसरा आणि अंतिम पुकार जय हनुमान सांगडे रोहा वर्सेस आर स्पोर्ट्स कर्जत। बिना विलंब आपण 3 वरती चला। जय हनुमान सांगडे रोहा वर्सेस आर स्पोर्ट्स कर्जत तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडांगण क्रमांक 3 साठी। व्यासपीठासमोर ज्या दुचाकी लावलेल्या आहेत, दुचाकी नंबर 412, दुचाकी नंबर 9449, दुचाकी नंबर 1942 या 3 दुचाकींव्यतिरिक्त बऱ्याचशा दुचाकी व्यासपीठासमोर लागलेल्या आहेत। सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, आपण या कार्यक्रमामध्ये व्यत्यय येईल, अडथळा येईल असे कोणतेही वर्तन करू नका। पोलीस प्रशासनाकडून दंड आकारण्यात येत आहे। आपणास विनंती, आपण ती जागा रिक्त करा आणि पार्किंगसाठी वाहनतळ प्रशस्त पार्किंग उपलब्ध केलेली आहे, आपण तिथे वाहन आपण तिथे आपलं पार्क करा। चला जाऊ क्रीडांगण क्रमांक 1 वर उपउपांत्य फेरीचा अर्थात आताच्या मराठीत क्वार्टर फायनलचा होऊ घातलेला सामना। देवलांग संघ विरुद्ध बेली संघ। बेली संघाचा विचार केला तर मागील वर्षाचा अजिंक्यपद अकादमी स्पोर्ट्स पांडापूर जय हनुमान आंबेवाडी दुसरा पुकार दिलेला आपण जय्यत तयात राहायचा आहे आणि जय हनुमान सांगडे रोहा आर स्पोर्ट्स कर्जत। मित्रांनो सहकार्य करा, बिना विलंब 3 वरती या। आर स्पोर्ट्स कर्जत जय हनुमान सांगडे रोहा बिना विलंब या आपण 3 वरती। व्यासपीठावर जिल्हा कार्यकारिणी, शिवसेना युवासेना जिल्हा कार्यकारिणी, त्याचप्रमाणे युवासेना आणि शिवसेना तालुका प्रमुख ही सर्व कार्यकारिणी व्यासपीठावर उपलब्ध असेल, आमंत्रित असेल। बाकी सर्व मान्यवरांनी बसण्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे, त्या ठिकाणी आपण बसून या सामन्याचा आस्वाद घ्यावा। जय हनुमान सांगडे रोहा आर स्पोर्ट्स कर्जत। लक्ष्मण गावंड व्यासपीठाजवळ संपर्क साधा। लक्ष्मण गावंड। क्रीडांगण क्रमांक 2 वरती तिसरा आणि अंतिम पुकार अकादमी स्पोर्ट्स पांडापूर जय हनुमान आंबेवाडी। आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती या, तिसरा आणि अंतिम पुकार अकादमी स्पोर्ट्स पांडापूर जय हनुमान आंबेवाडी थर्ड अँड फायनल कॉल क्रीडांगण क्रमांक 2 साठी। आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती जय हनुमान सांगडे रोहा आर स्पोर्ट्स कर्जत। सामनाधिकारी वेळेची नोंद घ्या, शेवटची 2 मिनिटं दोन्ही संघांसाठी। आर स्पोर्ट्स कर्जत जय हनुमान सांगडे रोहा शेवटची 2 मिनिटं।
नवयुवक धाटाव रोहा वर्सेस जगदंबा कापोली श्रीवर्धन यामध्ये नवयुवक धाटाव हा संघ 19 गुणांनी विजय झालेला आहे. हार्दिक अभिनंदन. अकादमी स्पोर्ट्स पांढरपूर जय हनुमान आंबेवाडी. चला 3 वरती जय हनुमान सांगणे रोहा RR स्पोर्ट्स कर्जत. चला 3 वरती दोन्ही संघ आहेत. सामनाधिकारी अकादमी स्पोर्ट्स पांढरपूर जय हनुमान आंबेवाडी. अकादमी स्पोर्ट्स पांढरपूर जय हनुमान आंबेवाडी विनाविलंब चला. पुढील सामन्यासाठी पहिला पुकार श्री गणेश कासू भैरवनाथ यशवंतकार. श्री गणेश कासू भैरवनाथ यशवंतकार पहिला पुकार. हेलो या कबड्डी स्पर्धेसाठी थोड्याच वेळात माननीय श्री उदयजी सामंत साहेब, माननीय भरत शेठ गोगावले साहेब, तसेच जयंत पाटील साहेब, महेंद्रजी दळवी साहेब, महेंद्रजी थोरवे साहेब, प्रकाशदादा सुर्वे साहेब, चित्राताई पाटील मॅडम व किशोरभाई धरिया, तसेच जिल्हा शिवसेना जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीचे पदाधिकारी, SP, DYSP, प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार हे सर्व मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. तरी मराठी चित्रपटसृष्टीतले काही दिग्गज कलाकार देखील या ठिकाणी येणार आहेत. प्राजक्ता गायकवाड व प्रवीण तरडे यांची एक आगळी वेगळी उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे. तरी व्यासपीठावरील सर्व माझ्या सहकाऱ्यांना, सर्व मान्यवरांना एक विनम्र सूचना आहे की पोलीस प्रोटोकॉलनुसार फक्त जिल्हा कार्यकारिणी व सर्व मान्यवर व्यासपीठावर राहतील. आपणाला बसण्याची सर्वांग सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तरी कृपया आम्हाला आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय आणि आपण या आमच्या विनंतीचा मान ठेवाल असं या ठिकाणी व्यक्त होतोय. चला अकादमी स्पोर्ट्स पांढरपूर जय हनुमान आंबेवाडी. चला क्रीडा क्रमांक 2 वरती दोन्ही संघ उपस्थित होतात. छाननी समिती सदस्य आपण 2 वरती सुद्धा चालायचं आहे.
3 झाल्यानंतर. गणेश कासू भैरवनाथ यशवंतकार दुसरा पुकार. आपण जय्यत तळेदराचे गणेश कासू भैरवनाथ यशवंतकार. जॅकेट विसरलो होते बस मध्ये पिशवी जॅकेट पिशवी बस बस आले बस बस केले अरे वेगळे तो लक्ष्मी पायात
जाताना मला जाताना मामाच्या फोन करू मला झालं की महेंद्र की हा बोलू सकाळी डीजे लागले तिथं आहे म्हणा मुरू दे त्याला बोल इथं डीजे आहे तिथं आहे फोरबोर्ड आहे तिकडे आहे काय इकडची मॅच लागली नाही डीजे मॅच लागले पोकर बांबो नाव USB काळे साहेबांचं
या ठिकाणी या स्पर्धेसाठी सामन्यासाठी ज्यांची प्रमुख अशी उपस्थिती लाभते ते DYSP काळेसाहेब यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेसाठी आगमन होते। विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। युवासेना कोर कमिटी सदस्य सन्माननीय आदरणीय विकासजी गोगोले साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रायगड जिल्हा प्रौढ पुरुष गट निवड चाचणी आणि अजिंक्यपद कबड्डीची स्पर्धा आजचा शेवटचा दिवस फायनल डे या ठिकाणी संपन्न होतोय आणि या स्पर्धेसाठी ज्यांची प्रमुख अशी उपस्थिती आहे ते सन्माननीय आदरणीय DYSP काळेसाहेब यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे। अनेक मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। रायगड जिल्हा प्रौढ पुरुष गट निवड चाचणी आणि अजिंक्यपद कबड्डीची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते। आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी देखील प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद, प्रेक्षकांचा तितकाच सहकार्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेनिमित्त अनेक मराठी सिनेसृष्टीमधील अनेक अभिनेत्री या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत। काही क्षणात या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार, स्पर्धेचा आनंद या ठिकाणी द्विगुणित होईल। एक उत्तम असं नियोजन, उत्तम असं आयोजन या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय। खऱ्या अर्थानं ज्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये उत्तम असं नियोजनामध्ये ज्यांचं उत्तम असं नाव घेतलं जातं ते शिवराय प्रतिष्ठान झंकार ग्रुप यांच्या वतीने उत्तम असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय। रायगड जिल्हा प्रौढ पुरुष गट निवड चाचणी आणि अजिंक्यपद कबड्डीची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते। या विभागातील अनेक मान्यवर मंडळी, अनेक नेते मंडळी या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत। आज देखील शेवटचा दिवस आहे। या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आदरणीय DYSP काळेसाहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान सत्कार केला होतोय। मी झंकार ग्रुपचे सर्व शिखरदादा राखाडे आपण विनंती करतो, आपण DYSP काळेसाहेब यांचा यथोचित मान सन्मान सत्कार करायचा आहे। या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची प्रमुख अशी उपस्थिती आहे। DYSP काळेसाहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला होतोय। सन्माननीय शिखरदादा राखाडे यांच्या शुभ हस्ते DYSP काळेसाहेब यांचा यथोचित मान सन्मान सत्कार केला जातोय। आल्या प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी मान सन्मान सत्कार केला जातोय। सुरू होतोय तो आहे अकादमी स्पोर्ट्स पांडापूर जय हनुमान आंबेवाडी। मैदान क्रमांक 3 वर जो सामना चालू आहे जय हनुमान सांगडे रोहा विरुद्ध RR स्पोर्ट्स कर्जत। मैदान क्रमांक 4 वर जो सामना चालू आहे श्री गणेश धामणे महाड विरुद्ध मसोबा शहापूर। आणि आपण जी मैदान क्रमांक 1 वर जी लढत पाहत आहात ती जय बजरंग नवेदर बेली विरुद्ध श्री गणेश देवलांग। या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांची प्रमुख अशी उपस्थिती लाभते ते प्रफुल्ल सर 2चा काय स्कोर शीट होते, स्कोर शीट क्रीडागड क्रमांक 2 वर तिसरा आणि अंतिम पुकार झुंजार कणे वर्सेस आर्यन स्पोर्ट्स कर्जत। विनाविलंब 2 वरती या झुंजार कणे आर्यन स्पोर्ट्स कर्जत, तिसरा आणि अंतिम पुकार 2 वरती। या ठिकाणी दुसरा पुकार दिलेला आहे क्वार्टर फायनलच्या लढतीसाठी नवद तरुण कारावी पांडवादेवी रायवाडी। आपण जय्यत तयार करायचं आहे। क्रीडागड क्रमांक 4 वरती तिसरा आणि अंतिम पुकार श्री गणेश कासू वर्सेस भैरवनाथ यशवंतकार। विनाविलंब 4 वरती या श्री गणेश कासू भैरवनाथ यशवंतकार, तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडागड क्रमांक 4 साठी झुंजार कणे आर्यन स्पोर्ट्स कर्जत। आपण 2 कडे चला। या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय आदरणीय महाड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय आदरणीय श्री धनंजय कोळेकर साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान सत्कार करण्यात येतोय। मी
समीर अण्णा मामुनकर आपणास विनंती करतो, आपण त्यांचा यथोचित मान सन्मान सत्कार करायचा आहे. जेहारमान वाघोडे वर्सेस झंकार बिरवाडी, स्वयंभू गावदेव भातसई मोरिया पळसपे पहिला पुकार. चारही संघांनी जय्यत तयार राहायचं आहे. आपल्याला पहिला पुकार अंबिका मणेकर गावदेवी मणेकर आपण जय्यत तयार राहायचं. आपल्याला दुसरा पुकार दिलेला आहे. झुंजारकडे आर्यन स्पोर्ट्स कर्जत क्रीडांगण क्रमांक 2, श्री गणेश कासो भैरवनाथ यशवंतधार क्रीडांगण क्रमांक 4. चारही संघांनी विनाविलंब या ठिकाणी आलेल्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान सत्कार केला जातोय. तर या ठिकाणी उपस्थित आहे काही क्षणात ज्यांची प्रमुख अशी उपस्थिती लाभणार आहे ते मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेते आणि अभिनेत्री यांचं देखील या ठिकाणी काही क्षणात आगमन होणार आहे. व्यासपीठाच्या समोरील जे प्रेक्षक वर्ग आहे आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसायचं आहे. विनंती आहे व्यासपीठाच्या समोरील प्रेक्षक वर्ग आपणास विनंती आहे आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. आंबेवाडी रोहा विरुद्ध अकादेवी पांडापूर असा संघ होता. सामना पुकारला होता. मैदान क्रमांक 2 वर छाननी झाली. या छाननीमध्ये अकादेवी पांडापूर हा संघ छाननीमध्ये बाद झाल्याने आंबेवाडी या संघास पुढे वाटचाल देण्यात आलेली आहे. मैदान क्रमांक 4 वर आता जो सामना संपला श्री गणेश धामणे महाड विरुद्ध म्हसोबा शहापूर, यामध्ये म्हसोबा शहापूर हा संघ 22 गुणांनी विजय झालेला आहे. अभिनंदन. चला झुंजारकडे आर्यन स्पोर्ट्स कर्जत 2 आणि श्री गणेश कासू भैरवनाथ यशवंतकार आपण 4 कडे चला. या ठिकाणी या स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवर अनेक मंत्रिमंडळी आणि मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तरी व्यासपीठावरील फक्त रायगड जिल्हा मुख्य जे पदाधिकारी आहेत व्यवस्थापक आपला संघ त्वरित क्रीडांगण क्रमांक 2 वर उपस्थित करायचा आहे. श्री गणेश कासू भैरवनाथ यशवंतकार आपण 4 कडे चला. ग्रामपंचायत जितेचे माजी उपसरपंच सन्मान्य रमेशजी उतेकर यांचं देखील शब्दस्मरणाने सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तर क्रीडांगण क्रमांक 1 च्या आजूबाजूला जे प्रेक्षक मंडळ आहेत आपणास विनंती आहे आपण प्रेक्षक गॅलरीचा आस्वाद घ्यायचा आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून या ठिकाणी शिवबाराज हे जे गाणं ज्यांनी गायलं आपल्या मंत्रमुग्ध वाणीमधून ते अवधूत गांधी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. जोरदार टाळ्याने स्वागत करायचंय. शिवबाराजा आम्ही साखर शिवबाचं हे जे गाणं ज्यांनी गायलं ते सन्माननीय आदरणीय अवधूत गांधी आणि अभिजित कौटाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो. हॅलो चेक. त्याचप्रमाणे या ठिकाणी मराठी सिनेसृष्टीमधील क्रिएटिव्ह डायरेक्टर सन्मान्य केतन महामुनी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे.
मी अवधूत सर आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. मावळ आम्ही वादळ आम्ही अन मरणाचा भी काळ आम्ही. हे जे गाणं तुमच्या मनावर जे राज्य करताना. सर एक मिनिट जरा मॅच लास्ट एंडला आले प्लीज. जरा म्युझिक थांबवा प्लीज. म्युझिक बंद करा प्लीज. प्लीज 2 मिनिटं जरा. अतिशय अटीतटीचा सामना सर प्लीज. हे पहा फक्त टाळ्यांच्या साह्याने सहकार्य करा क्रीडा रसिको. याला म्हणतात कबड्डी, याला म्हणतात कबड्डीचा संघर्ष आणि याला म्हणतात कबड्डीचा तरार. क्रीडा रसिको दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ